भेट झाली आहे, 3 तास एका याच्यात होते. नाही कालच्या गोष्टीचा खुलासा झालाय. मी माहिती घेतली रात्री, पण तशी कुठलीही भेट नाही. ते वेगवेगळ्या कार्यक्रमाला दोघे आलेले होते. दोन्हींचा कार्यक्रम वेगळा होता. कुठेही त्यांची भेट झालेली नाही. पण या संजय राऊत समर्थन करतायत की नेत्यांमध्ये भेट होत असते. कुठेतरी संजय राऊत जवळ येण्याचा प्रयत्न करतायत भाजप. नाही मला असं काही वाटतं. त्याच्या बोलण्यावरून वक्तव्यावरून असं मला कुठे वाटत नाहीये. पण विधानसभेच्या कालामध्ये जे दोन्ही नेते एकत्र आलेत, भेटलेत, कुठेतरी हास्यविनोद झालेत, तेवढंच झालं. आणि ते मला वाटलं असलं पाहिजे ना. असं नुसतं एकमेकांकडे रागानेच बघायचं किंवा एकमेकावर वाईटच टिप्पणी करायची अशी गरज नाही. ऑफरही दिली गेली होती ना, फडणवीसांनी ऑफरही दिली होती सत्तेमध्ये सांगितलं तरी कमतीचा भाग आहे म्हणून दोघांनी सांगितलं. मला त्या वाटतं पद्धतीचा आता मुलाखत चालू आहे होता की काही खासदार आपल्या संपर्कात आहेत, विश्वास नसेल तर पाहायला मिळेल. काय पुढे हालचाल झाली आहे? आहेत अजून वाढ होते संख्येमध्ये. म्हणजे अजून पहिले संख्येत किती वाढ होते ना, होते. आता किती होते? आधी 4 होते, अजूनही 2-3 वाढत आहेत. आणि लोकांना आता कुठे राहायचं नाही. म्हणजे हे सगळे मला एक सांगा, हे सगळे उद्धव ठाकरेंचेच आहेत. सगळीकडचे आहेत, सगळीकडचे आहेत. बरं विरोधी पक्षातले आहेत, बरं. पण उभाटातले जास्त आहेत. मी आपल्याला सांगेन आहेत. पण आता काही कायदेशीर अडचण आहे, तांत्रिक अडचण आहे, त्यामुळे त्यांचा प्रवेश होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना आम्ही तुमच्यासोबत आहेत. मनाने तुमच्यासोबत आहे. प्रताप जाधव यांनी बिलकुल. काल महाविकास आघाडीच्या ऑनलाईन ते रमी खेळताना सापडलेले काय सभागृहात काय कुठं चाललंय सगळं? ट्विट केलेलं आहे. कुठे व्हिडिओ ट्विट केलेलं आहे. रोहित पवारांनी आज हो नाही मला या संदर्भात काही माहिती नाही. मी आता सकाळी सगळे 12-1 वाजता निघालो. आताच इथे पोहोचलो. खूपच योग्य आहे. कालच झालेला आहे ट्विट, तो कालपासून बातमी चालू आहे. नाही असं असेल ते अतिशय अयोग्य आहे, योग्य नाही. मला वाटतं विधानसभेमध्ये बसून असं करण्याचं कोणी समर्थन करणार नाही. पण आता ते काय ऐकली मला माहित नाही. मी आताच रात्री निघालो, सकाळी इथे पोहोचलो. आपल्या समोर 1 तास झाला इथे पोहोचलोय. त्यामुळे मला निश्चित माहिती नाही या संदर्भातली. पण मी माहिती करून या संदर्भात बोलू शकतो. जर आपलं हिंदुत्ववादी सरकार आहे नेमकं फार मोठी चर्चा ते तर फारच त्यांची तर म्हणजे अगदी त्या मुलाखतीबद्दल काय बोलावं हे मलाही समजत नाही. म्हणजे काय दरवर्षी कुठे ना कुठे दोघं मुलाखत घेतात, ठरवून घेतात, प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका आणि प्रश्न उत्तर करत असतात. आता हे सगळे लोक असतात खरं म्हणजे यार. कोणी दुसऱ्यांनी कोणी घेतली तर विषय वेगळा आहे. मॅनेजर पण मॅनेजमेंट म्हणजे काय, दुसरं काय आता म्हणजे मी काय बोलू. मी जास्त बोलणार नाही, त्यानंतर व्हायरल करायला फार मोठ्या प्रमाणामध्ये. पण मला वाटतं की संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आता दोघांनी मुलाखत घ्यायची एकमेकांची. हा काही विषय होऊ शकतो का? पण तुम्हीच प्रश्न विचारायचे, तुम्हीच ठरवून उत्तर द्यायचे बघायचं आणि बघायचं कोणी. लोक गमतीचा भाग म्हणून बघतायत आपण काय बोलतोय काय नाही. काहीच नाही. मी तर काल सांगितलं की बाबा हे जे तुम्ही ठाकरेंचं काय म्हटलं त्यांनी ब्रँड ठाकरे ब्रँड चाललेला आहे. मी म्हटलं तो कधीच संपलेला आहे. माननीय बाळासाहेब होते त्यावेळेचा विषय वेगळा होता. पण तुम्ही आम्हाला सोडून 19ला ज्या वेळेला काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात, सगळ्या विचारांना तिलांजली दिली बाळासाहेबांच्या, त्यावेळेला तुमचा ब्रँड संपला. असं नाही होत. राज ठाकरे जातील वाटते त्यांच्याबरोबर. त्या सांगणं कठीण आहे. तर त्यांचा दोघांचा विषय आहे, त्यांनी ठरवावं. आलेले सरकार मागचं सुद्धा अमित शहा काय नेमका प्रकार? ते संजय राऊतांना माहिती. त्यांचं काही बोलणं झालं असेल वरती दिल्लीला, तर आम्हाला तर काही माहिती नाही. आणि मग एक सांगा, संजय राऊतांनाच माहिती या संदर्भामध्ये, आम्हाला तर कोणाला काही माहिती नाही. आता संजय राऊतांची वरची काही चर्चा झाली असेल आमच्या दिल्लीच्या नेत्यांची. अमित शहांशी. हा मग काय आता ते असं बोलतात की 4 वर्ष काढणार आहे, तर त्यांच्याकडे काही अतिरिक्त माहिती असेल का? आतल्या कोटातली बातमी फार आहे. आता जे सीएमला माहिती नाही ते आम्हाला तर माहितीला प्रश्न येत नाही. पण जर त्यांना माहिती पडते अशी बातमी काही, तर मला वाटतं ते वरच्या कोटातले आहेत सध्या. मला वाटतं की त्यांच्यामध्ये कुठे एकवाक्यता नाहीये, कुठे एकवाक्यता त्यांच्यामध्ये नाहीये. ते एकत्र होणारच नाही. सगळे आता मी काय बोलावं त्यांच्याबद्दल. पण या निवडणुकीमध्ये ते एकत्र राहू शकत नाही. त्यांना लोकसभेमध्ये थोडी संधी मिळून गेली, थोडंसं काहीतरी नरेटिव्ह ते सेट करण्यामध्ये यशस्वी झाले. पण आता तसं काही होणार नाही. विधानसभेमध्ये आम्ही त्यांना त्याचं उत्तर दिलेलं आहे. आता मग ते सरकार यामुळे आलं त्यामुळे आलं, सगळे पळवाटे काढतात आपण बघितलेलं असेल. पण आता महापालिकेमध्ये अगदी महाराष्ट्रामध्ये मग जिल्हा परिषद असू द्या, महापालिका असू द्या, पंचायत समिती असू द्या, नगरपालिका, सगळ्या भुईसपाट ही महाविकास आघाडी होणार आहे. ज्या पद्धतीने केली, हातवारी करून आरडाओरड केली पोलीस स्टेशनमध्ये वगैरे, ही जे प्रकार जे झालेला आहे, तर ह्याच्या बाबत काय भूमिका, जसं जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल केलाय तसा त्यांच्यावर काय गुन्हा दाखल होणार आहे का? आणि पोलीस कुठे केलं त्यांनी, कुठे केलं?
आझाद मैदान पोलीस स्टेशन आणि कधी परवा दिवशी नितीन राऊत हा हा त्या प्रकरणात केलाय आणि त्याचा विरोध पोलीस बॉईज संघटना जी आहे त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली नाही, निश्चित केला पाहिजे. बघा, पोलिसांचं काम आहे ते सरकार कोणाचे असो, त्यांना काम त्यांचं करावं लागेल. परवा सुद्धा ज्या वेळेला दोन गटाच्या दोन्ही कारखान्यावर मारामाऱ्या झाल्या, साहजिक आहे दोन्हीवर कारवाई व्हायला पाहिजे. सगळ्यांनी बघितलंय दोघी कसे मानतायत म्हणून, आणि त्यामुळे त्याला अटक केल्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी रात्री तर एवढा धिंगाणा केला विधानसभेच्या बाहेर, 50-100 कार्यकर्ते आणून कुशलच्या आडवेच पडले पोलिसांच्या गाडीसमोर. मग त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा नाही. मला असं वाटतं असं आता खपून घेतलं जाणार नाही. तुम्ही जर भानगडी करतायत, मारामाऱ्या करतायत, तिथे इतकं सगळं कधी झालं नव्हतं भूतून भविष्य असं काम तुम्ही त्या ठिकाणी करतायत विधानसभेच्या आतमध्ये आवारातही म्हणणार नाही मी. मग असं झाल्यावर तुमच्यावर कारवाई नाही करायची तर मग कधी करायची? आणि मग तुम्ही या गोष्टीला विरोध म्हणजे हातवारे कराल, कुठेतरी गोंधळ घालाल, तर मला वाटतं कोणालाही क्षमा नाही. सरकार कोणाचे असो, सत्तेत कोणी असो, ऑपोजिशन मध्ये कोणी असो, त्यात कोणाची गय केली जाणार नाही. म्हणजे रोहित पवारांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे. आता मला नेमकं तुम्ही सांगता, मला नेमकं माहिती त्यांनी काय केलं खरं सांगतो मी. पण जर पोलिसांच्या अंगावर जर कोणी जात असेल, आक्षेपार्ह वर्तन करत असेल, वाटेल तसं पोलिसांबद्दल बोलत असेल, तर झाला पाहिजे. नाशिक विचारा ना माझं, तुम्ही एकटं रायगड का विचारताय? रायगड आणि नाशिक तुम्ही एकटं रायगड का विचारताय? पालकमंत्री होईल लवकर जाहीर. नाशिकचं रायगड. नाशिक रायगड बघू आता पांडुरंगाला साकडं घालू आपण. तुम्ही यांच्यासारखं साखर घालायला आलाय का? मी कुठलं साकडं घालत नाही. जे होईल ते होईल. माझ्याकडे कुंभमेळ्याची जबाबदारी आहे. मी ती अतिशय जबाबदारीने पार पाडतोय. अतिशय सुंदर असा कुंभमेळा करतोय, सुरक्षित कुंभमेळा मला करायचा आहे. आणि त्यासाठी सगळं नियोजन आम्ही आता केलेलं आहे. कामाला लागलेलो सुरुवात झाली आहे. पालकमध्ये असेल का नसेल त्यामुळे मला काही फरक पडत नाही. आषाढीचा तिथं काही वापर करणार आहे ज्या निश्चित निश्चित. यावेळेला आषाढीमध्ये आपण इतकी विक्रमी गर्दी आपण बघितली, 30 लाखाच्या जवळपास गर्दी यावेळेला आषाढीला होती. आणि या सगळ्या नियोजनाचा, सगळ्या अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला निश्चित त्या ठिकाणी होईल. आणि त्याचा उपयोग अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देऊन, त्यांचं मार्गदर्शन घेऊन, त्यांना त्या ठिकाणी त्यावेळेला ठेवून आपण निश्चित 2-3 महिने त्याचा उपयोग करून घेऊ.